नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत भारतीय न्याय संहितेच्या कलम 69 बद्दल. हे कलम लग्नाचे खोटे आश्वासन देऊन किंवा फसव्या मार्गाने मुलगी किंवा महिलेशी शारीरिक संबंध ठेवण्याला गुन्हा घोषित करते. हे समजून घेणे प्रत्येक तरुणीसाठी गरजेचे आहे. कलम 69 नुसार जो कोणी फसव्या मार्गाने किंवा लग्न करण्याच्या वचन देऊन ते पूर्ण करण्याच्या उद्देशाशिवाय महिलेशी लैंगिक संबंध ठेवतो आणि हा बलात्कार नसल्यास त्याला 10 वर्षापर्यंत कारावास किंवा दंड होईल. फसवा मार्ग म्हणजे जसे की नोकरीचे खोटे वचन, पदोन्नतीचे आमिष किंवा ओळख लपवून लग्नाचे आश्वासन देणे. जसं की एखादी मुलगी लग्नाचे वचन ऐकून संबंधात येते, पण पुरुषाने सुरुवातीपासूनच लग्नाचा हेतू नसेल, तर तो गुन्हा होतो. उदाहरणार्थ बघायचं झालं तर राकेश प्रियाला लग्नाचे वचन देऊन संबंध ठेवतो. नंतर सांगतो की मी आता लग्न करणार नाही. याचा अर्थ असा की त्याने लग्नाचे खोटे आश्वासन दिले. दुसरं उदाहरण बघायचं झालंच तर बॉस विजय अनिताला प्रमोशनचे आमिष दाखवून संबंध ठेवतो. हे सुद्धा एक आश्वासन देण्याचे आणि फसवेगिरीचे उदाहरण आहे. या गुन्ह्यासाठी शिक्षा ही साधारणतः 10 वर्ष तुरुंगवास अधिक दंड. यामध्ये पुरावा म्हणून आपण जर बघायला गेलं तर चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स आणि साक्षीदार खूप महत्त्वाचे ठरतात. अधिक माहितीसाठी आणि डिटेल व्हिडिओ बघण्यासाठी यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.